क्षेत्र आळंदी या गावामध्ये माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा सातशे 29वा संजीवन समाधी सोहळा या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये उपस्थित झालेला आहात। सर्व ज्ञानोबारायांचे लेकरं आईला भेटण्यासाठी या माहेर घरामध्ये आलेले आहेत। माऊली सगळ्यांच्या माता आहेत आणि मातेला भेटण्याची ओढ प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असते। प्रत्येक सासरवाशिनी स्त्रीला वाटतं की कधीतरी लवकरात लवकर माहेर दिसावं, आई भेटावी, आई जवळ जाऊन आईच्या कुशीत बसावं, आईजवळ सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्यात। या ठिकाणी बसलेली स्त्रीच माझ्या ज्ञानोबारायांची मुलगी आहे असं नाही, या ठिकाणी बसलेला पुरुष सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांचं मुलगी आहे। कारण प्रत्येकाचं हृदय हे स्त्रीही नसतं आणि हृदय हे पुरुषही नसतं। हृदयाला कोणत्याही प्रकारची जात नसते, हृदयाला कोणत्याही प्रकारचं लिंग नसतं। म्हणून प्रत्येक जीवात्मा ज्ञानोबारायांचा अंश आहे, भगवान परमात्म्याचा अंश आहे। आणि ज्ञानोबाराय हे प्रत्येकाचे माता आहेत। ज्ञानोबारायांना माता म्हटलेलं आहे आणि अशा मातेला भेटण्यासाठी वर्षातून एकदा का असेना सर्व भाविक भक्त या पुण्यभूमीमध्ये एकत्र येत असतात। ज्ञानोबारायांचं दर्शन घेत असतात। या पुण्यभूमीवर आल्यानंतर ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ आल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा घडावी म्हणून प्रत्येकाची धडपड असते। कुणी अन्नदानाची सेवा करते,
कुणी या ठिकाणी कायिक वाचिक मानसिक सेवा करते, कुणी कथेच्या श्रवणाने या ठिकाणी श्रवण भक्ती करते, कुणी कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्यासाठी उपस्थित असतात। प्रत्येक जण या आईच्या घरामध्ये येऊन ज्या आईने देह दिलेला आहे त्या आईजवळ येऊन काहीतरी उतराई होण्याचा प्रयत्न करत असतात, जीवनाचे सुख दुःख सांगण्याचा प्रयत्न करत असतात, इथून शुद्ध होऊन जाण्याचा विचार प्रत्येक जण करत असतात। असं हे पवित्र स्थान म्हणजे विश्वमौली ज्ञानोबरायांचं नित्य निवास स्थान आहे। जे ज्ञानोबराय प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात, विशेष रूपाने संजीवन समाधीच्या रूपाने या ठिकाणी विराजमान आहेत। या ज्ञानोबरायांच्या क्षेत्राला मातृभूमी म्हटलेलं आहे। ही जी मातृभूमी आहे, या मातृभूमीमध्ये आजवर जोही कोणी भक्त आला, ज्याने जीही इच्छा व्यक्त केलेली असेल, अभक्त असो किंवा भक्त असो, आजपर्यंत असं झालेलं नाही की ज्ञानोबरायांनी त्याला काही दिलं नसेल। प्रत्येकाच्या झोळीमध्ये ज्ञानोबरायांनी काही ना काही टाकलेलं आहे। ज्याची जशा पद्धतीची पात्रता, ज्ञानोबरायांनी त्याला तशा पद्धतीने सेवा दिलेली आहे, ते कार्य ज्ञानोबरायांनी दिलेलं आहे। या ज्ञानोबरायांच्या सेवेमध्ये याही वर्षी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आज या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या सेवेमध्ये शिवपुराण रूपी पुष्प ज्ञानोबरायांवर आपल्याला समर्पित करायचं आहे। भागवत कथा अनेक वेळेस झालेल्या आहेत, रामकथा ही झालेली आहे, शिवपुराण